सातारा जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु निवडणूक पूर्व जाहीर केलेल्या कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील गण व यामधील समावेश गावांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आहे. एकंबे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असे असून साप गणाचे आरक्षण सर्वसाधारण तर एकंबे गणाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये पिंपोडे बुद्रुक वाठार स्टेशन, सातारा रोड, कुमठे एकंबे व वाठार किरोली या गटांचा समावेश होतो. यातील जास्त गावांची संख्या असलेला सर्वाधिक मोठा गट म्हणून एकंबे गटाकडे पाहिले जाते. एकंबे गटामध्ये तब्बल 29 गावांचा समावेश आहे. यामध्ये सापगण व एकंबे गणाचा समावेश आहे. सापगणामध्ये धामनेर, सायगाव, साप, कनेरखेड, काटेवाडी, वेलंग, जायगाव, सासुर्वे, बोरीव, अपशिंगे, अंभेरी, वेळू, बेलेवाडी या 13 गावांचा तर एकंबे गणामध्ये गोळेवाडी, सुलतानवाडी, काटापूर, गोगावलेवाडी, गोडसेवाडी, एकसळ, नाळेवाडी, वेलंग, शिरंबे, एकंबे, सायगाव, शिलटी, खिरखिंडी, दुगी, रंगनाथ स्वामींची निगडी व वाघजायवाडी या 16 गावांचा समावेश आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये असलेली 5 गावे यावेळी एकंबे गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये साप, अंबेरी, वेळू, बेलेवाडी व अपशिंगे या गावांचा समावेश आहे. एकंबे गटातील राजकीय परिस्थिती कशी राहते याची जाणीव लोकप्रतिनिधींना गत निवडणुकीमध्ये पाहता व अनुभवता आली आहे. परंतु या गटामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 5 गावातील राजकीय परिस्थिती कशी राहील याचा अंदाज बांधणे काहीशा प्रमाणात अवघड राहणार आहे. नव्याने समाविष्ट केलेली गावे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येतात. एकंबे गट हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला कनेक्टेड आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या गावामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींची अटॅचमेंट किती आहे व निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत ते कसे पोचतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे एकंबे गटातील राजकीय घडामोडीमध्ये नव्याने समाविष्ट झालेली 5 गावे किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकाराकडून वर्तवला जात आहे.